नमस्कार मित्रांनो, मी हरिदास मंदिलकर, शिल्पनिदेशक, यांत्रिक मोटर गाडी, बाबाजी दाते, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ। आजचा आपला टॉपिक आहे एअर ब्रेक सिस्टीम। एअर ब्रेक सिस्टीम ही एक ब्रेकिंग सिस्टीम आहे जी कॉम्प्रेस एअरच्या सहाय्याने वाहनांना थांबवते। एअर ब्रेकला कॉम्प्रेस एअर ब्रेक सिस्टीम असेही म्हणतात। एअर ब्रेक ही मोठी आणि जड वाहने थांबवण्यासाठी सुरक्षित आणि चांगली पद्धत आहे। या सिस्टीममधील प्रमुख कंपोनंट्स आहेत कॉम्प्रेसर, अनलोडर वॉल्व, मेन एअर टँक, प्रोटेक्शन वॉल्व, ऑक्झिलरी एअर टँक, ब्रेक वॉल्व, हँड कंट्रोल वॉल्व, फ्रंट ब्रेक चेंबर, रियर ब्रेक चेंबर, स्लॅक ॲडजस्टर, एअर प्रेशर गेज तसेच संपूर्ण ब्रेक पाईप लाईन इत्यादी भागांचा समावेश होतो। चला तर मग या एअर ब्रेक सिस्टीमची कार्यप्रणाली या ॲनिमेटेड व्हिडिओद्वारे जाणून घेऊ। इंजिन चालू होताच कॉम्प्रेसरकडून दाबयुक्त हवा निर्माण होऊन ती एअर टँकमध्ये साठविली जाते। टँकवरील एक पाईप डॅशबोर्डवरील एअर प्रेशर गेजला जोडलेला असल्याने एअर प्रेशर गेजवरून आपणास टँकमधील हवेचा दाब समजू शकतो। एअर टँक व ब्रेक वॉल्व यांच्या दरम्यान किंवा एअर कॉम्प्रेसरचा आउटलेट पाईपवर एक एअर फिल्टर किंवा एअर ड्रायर फिट केलेला असतो। एअर कॉम्प्रेसरकडून येणारी हवा एअर फिल्टरकडून स्वच्छ होऊन नंतर एअर टँककडे जाते। एअर फिल्टर हा ॲल्युमिनियमचा तयार केलेला असून आतील बाजूस जाळी बसवलेली असते। या पाईपवरच एअर गव्हर्नर किंवा अनलोडर वॉल्व जोडलेला असतो। ज्यावेळी एअर टँकमध्ये हवेचा दाब प्रमाणापेक्षा जास्त होतो त्यावेळी हा वॉल्व उघडला जाऊन जास्त झालेले एअर प्रेशर लीक करतो। त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त हवेचा दाब एअर टँकमध्ये राहू शकत नाही। ब्रेक पॅडल दाबल्यानंतर ब्रेक पॅडल खाली फिट केलेल्या ब्रेक वॉल्वमधील
प्लंजर प्रथम वॉल बॉडीचे वर येऊन थांबतो व पॅडल आणखी थोडे खाली येताच इनलेट वॉल उघडला जाऊन टँककडून आलेली प्रेशरयुक्त हवा पाईपलाईनमार्फत चारही चाकांच्या ब्रेक चेंबरमध्ये जाते. ब्रेक चेंबरमधील डायफ्राम व त्यापुढील पुशरॉड हा या कॉम्प्रेस एअरमुळे दाबला जातो. पुशरॉडकडून स्लॅक ॲडजस्टर व त्यावरील ब्रेक कॅम शाफ्ट फिरवला जाऊन कॅम्पवरील ब्रेक शू एक्सपांड होऊन ब्रेक लागतो. ब्रेक पॅडलवरील पाय काढताच पॅडल रिटर्न स्प्रिंगमुळे ब्रेक पॅडल पूर्वस्थितीत येते. याच वेळी ब्रेक वॉलमधील प्लंजर जो पॅडलच्या दाबण्यामुळे दबला होता तो त्याखाली असणाऱ्या स्प्रिंगमुळे वर उचलला जातो. इनलेट पाईपमधील प्रेशरमुळे इनलेट वॉल बंद होतो. यावेळी पाईपलाईनमधील हवा प्लंजरद्वारा बॉडीच्या बाहेर निघून जाते. पाईपलाईनमधील हवेचा दाब कमी होताच प्रत्येक व्हीलवरील ब्रेक चेंबर डायफ्रामवरील दाब नाहीसा झाल्याने डायफ्राम पुढील पुशरॉड त्याच्या स्प्रिंगमुळे पूर्वस्थितीत येतो. पुशरॉडबरोबरच स्लॅक ॲडजस्टरही मागे खेचला जाऊन त्यात जोडलेला कॅम्प पूर्वस्थितीत येऊन ब्रेक रिलीज होतो. ब्रेक शू रिट्रॅक्टिंग स्प्रिंगमुळे पूर्वस्थित येतात. पॅडलवरील पाय काढताच स्विचमधील डायफ्राम रिटर्न स्प्रिंगमुळे डायफ्राम पूर्वस्थितीत येतो. त्यामुळे स्टॉप लाईट सर्किट कॉन्टॅक्ट ब्रेक होऊन स्टॉप लाईट बंद होतो. तर अशा प्रकारे वाहनावरील एअर ब्रेक सिस्टीम कार्य करते. धन्यवाद.